राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। एक सुद्धा शेतकरी असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत। सरकारने स्पष्टपणे सांगितलं असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे आता कोणत्याच शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 4 योजनांचे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत आणि सरकारच्या माध्यमातून पैसे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता आज देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती घोषणा केली तर बघा, आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। त्यानंतर आता रब्बी हंगाम सुरू असल्यामुळे रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळावा याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यामध्ये येत असून आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांचं पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आलेली आहे। आता महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार, तुमच्या देखील खात्यावरती आता कोणत्या 4 योजनांचे पैसे जमा होणार तर लक्षपूर्वक बघत चला। यामध्ये आता नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, रब्बी अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, त्यानंतर पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि सोबतच नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। अशा पद्धतीने साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया ही राज्य सरकारने सुरू केली असून आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले आहेत। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार साधारणतः 1 ते 1.5 महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये येत होती आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। आता या ठिकाणी जर तुमच्या देखील खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल, पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील या ठिकाणी नुकसान भरपाईची, रब्बी अनुदानाची, पीक विम्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। कारण की जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर आता तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम नेमकी कधी जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यानंतर जर तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर आता तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदानाची रक्कम नेमकी कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यानंतर तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील नेमकी कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला आहे, त्यामुळे नेमका पीक विमा कधी मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे। आता खरीप हंगाम 2025 चा पीक विमा देखील नेमका कधी मिळणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि सोबतच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी फक्त आता 3 ते 4 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। त्यामुळे आता फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर तब्बल आता 4 योजनांचे पैसे तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। आता A to Z माहिती आपण बघणार आहोत, म्हणजेच की प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी
आर्थिक मदत या ठिकाणी जाहीर केली आहे। आता शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून साधारणतः 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 1 ते 1.5 महिना झाले या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे असतील आणि या ठिकाणी रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत होते, परंतु या ठिकाणी आता पीक विमा कधी मिळणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न होता। आता सध्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याची देखील प्रतीक्षा आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी देखील शेतकरी प्रतीक्षा करत आहेत। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोट्यावधींचं पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलं आणि त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत फक्त नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही वाटप करण्यामध्ये येत होती, परंतु आता या व्यतिरिक्त पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगण्यामध्ये आलं आहे तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। पीक विमा असेल, नमो शेतकरी योजनेचा हप्ता, त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम, अनुदानाची रक्कम, अशा पद्धतीने साधारणतः 4 योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आता कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होत आहेत आणि कोणकोणत्या योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार हे तुम्हाला आता या ठिकाणी समजणार आहे। फक्त लक्षपूर्वक बघत चला। आता या ठिकाणी पाहू शकता सरकार नुकसान भरपाईसाठी सुमारे 21,000 कोटींची तरतूद या ठिकाणी करत आहे। आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की नुकसान भरपाईसाठी 21,000 कोटींची तरतूद ही करण्यामध्ये आली आहे। आता या ठिकाणी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं, म्हणजेच की खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता सरकारने किती तर 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं। आता 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलं, मग या ठिकाणी फक्त 21,000 कोटीच का जमणार, तर याचं उत्तर म्हणजे राज्य सरकारने 31,728 कोटी रुपये मंजूर केले होते, परंतु यामधील फक्त 21,000 कोटींचीच रक्कम या ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार होती आणि बाकीची रक्कम ही मनरेगाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार होती। आता या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी म्हणजेच की फक्त पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ही 21,000 कोटींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि साधारणतः 1 ते 1.5 महिना झालं राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी कोणते पैसे जमा केले जात आहेत तर नुकसान भरपाईचे पैसे। लक्षपूर्वक बघत चला, नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असून आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत साधारणतः राज्यातील 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले, म्हणजेच की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आणि तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले असतील। जर कदाचित तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, परंतु तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत। आता कोणती 2 कामे करायची तर पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला KYC करावे लागणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। सर्वात आधी आपण नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदाना संदर्भातील अपडेट या ठिकाणी बघत आहोत, त्यानंतर पीक विम्याचे अपडेट बघूयात आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे अपडेट बघूयात। आता सध्या आपण कोणते अपडेट बघत आहोत तर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदाना संदर्भातील अपडेट आपण बघत आहोत। आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा देखील प्रश्न पडला असेल की रब्बी अनुदान म्हणजेच की कशा पद्धतीने आमच्या खात्यावरती जमा होणार, तर बघा राज्य सरकारने कोणती घोषणा केली होती तर राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आणि नुकसान भरपाईच्या रकमेच्या व्यतिरिक्त रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधे खरेदी करण्यासाठी, पेरणी करण्यासाठी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रब्बीकरिता अनुदान देण्याची घोषणा करण्यामध्ये आली होती आणि त्यानुसार नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान जमा केले जात आहे, हेक्टरी 10,000 रुपये। आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे
21,000 कोटींची तरतूद या ठिकाणी शेती पिकांच्या नुकसानीसाठी करण्यामध्ये आली होती. म्हणजेच की खरं तर 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं, परंतु यामधील 21,000 कोटींची रक्कम ही थेट जमा होणार होती आणि बाकीची रक्कम मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार होती. आता नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचा जर विचार केला तर आतापर्यंत राज्यातील 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे आणि ज्या देखील साधारणतः 8% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी राहिलेली होती किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकले नाही. परंतु सरकारने असं देखील सांगितलं की ज्या 8% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर आम्ही पैसे जमा करू असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना 2 कामे करावे लागणार. पहिलं महत्त्वाचं काम ई-केवायसी नसेल तर ई-केवायसी करा. दुसरं महत्त्वाचं काम आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. ही 2 कामे केल्यानंतर लगेच नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होतील. जर तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही ई-केवायसी करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, जेणेकरून लगेच तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होतील. आता नुकसान भरपाई बद्दलची आणि रब्बी अनुदानासंदर्भातील या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आपण बघितली आहे. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असल्यामुळे आता नेमका पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आता नेमका पीक विमा कधीपासून या ठिकाणी जमा होणार ते आपण बघूया आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील कधी तुमच्या खात्यावरती जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला. तर आता या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारचे 6,000 रुपये आणि केंद्र सरकारचे 6,000 रुपये म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून किती तर 6,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये देण्यामध्ये येत असतात. आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. आता या ठिकाणी म्हणजेच की हप्ता कधी मिळणार हे तर आपण पुढे बघणार आहोत, परंतु त्यापूर्वी आता पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे, ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी बघू शकता पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 20 जानेवारी नंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीपाचा पीक विमा. उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर, शेतकऱ्यांना 2100 कोटी मिळण्याची आशा. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती. म्हणजेच की राज्य सरकारने कोणती घोषणा केली होती तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे, नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी हंगामामध्ये पेरणीसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांना रब्बी अनुदान देण्याची घोषणा देखील सरकारने केली होती आणि पीक विमा देखील देण्याची घोषणा ही राज्य सरकारने केली होती. आता सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत असून पीक विमा कधी मिळणार असा राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आता यातच म्हणजेच की शेतकरी देखील वारंवार असा प्रश्न विचारित होते की पीक विमा मिळणार का नाही, का राज्य सरकारने फक्त या ठिकाणी घोषणा केली, का सरकारची घोषणा हवेतच गेली, असे बहुतांश प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते आणि शेतकऱ्यांची अशी देखील मागणी होती की तात्काळ पीक विम्याची रक्कम आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावी. आणि त्यातच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली, ती म्हणजेच की 20 जानेवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीपाचा पीक विमा जमा होणार. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की हेक्टरी किती पीक विमा मिळणार. तर बघा राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले होते, म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले होते की शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल म्हणजेच की विमाधारक शेतकऱ्यांना
हेक्टरी 17,500 रुपये इतका पीक विमा देण्यात येईल असं सरकारने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं। म्हणजेच की आता शेतकऱ्यांना पीक विमा किती मिळणार, तर हेक्टरी 17,500 रुपये इतका पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। राज्यातील साधारणतः 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी या ठिकाणी विमा भरलेला असून आता 20 जानेवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे पीक विमाधारक शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। तर अशा पद्धतीची पीक विम्यासंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत होती। आता पीक विमा कधी मिळणार हे देखील सर्वांना समजले असेल। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी आतापर्यंत 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली असून अजून देखील या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की साधारणतः 20 जानेवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे आणि त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार ते आपण आता बघूया। तर आता पीक विमा कधी मिळणार हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। त्यापूर्वी आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। म्हणजेच की प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी ही कामे करणे अत्यंत आवश्यक असते। समजा या ठिकाणी पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल, नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल किंवा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, या सर्व योजनांच्या लाभासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी साधारणतः ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आणि याच 2 कारणांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होऊ शकत नाही। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता पहिलं जे महत्त्वाचं काम आहे या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे हे महत्त्वाचं काम आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं देखील असतं की त्यांचा आधार कार्ड जर मोबाईल नंबरशी पण लिंक नाही आणि बँकेच्या खात्याशी पण लिंक नाही, त्यामुळे त्यांच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे जमा होत नाहीत आणि त्यामुळे ते या ठिकाणी म्हणजेच की अडचणीमध्ये सापडतात। तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक करा। हे झालं पहिलं महत्त्वाचं काम। त्यानंतर या ठिकाणी दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते बघा, ई-KYC करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। ज्या देखील शेतकऱ्यांनी ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-KYC करून घ्या। प्रत्येक महत्त्वाच्या योजनेच्या लाभासाठी ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। ई-KYC अभावी देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नसल्यामुळे जर तुम्ही देखील ई-KYC केली नसेल तर आजची आज ई-KYC करून घ्या। हे 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता कोणती कामे करायची, कोणती कामे करणे अत्यंत आवश्यक आहे हे देखील तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर आता नेमका पीक विमा कधी या ठिकाणी जमा होणार हे आपण या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार हे आपण आता बघूया। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपण नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानासंदर्भातील अपडेट बघितली, त्यानंतर पीक विम्यासंदर्भातील अपडेट बघितली। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार, तर बघा सरकारने म्हणजेच की राज्य सरकारने अधिकृतपणे अद्याप देखील या ठिकाणी घोषणा केली नाही। म्हणजेच की अधिकृत अशी सरकारने घोषणा केली नाही, परंतु समोर आलेल्या न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो आता लवकरच वितरित होण्याची दाट शक्यता आहे। खरं तर 31 डिसेंबरपर्यंत हप्ता जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमा होण्यास उशीर झाला। आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता लगेच वितरित केला जात असतो आणि आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। नेमका आता 8वा हप्ता कधी मिळणार, तर बघा याच जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या याच पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर अजून साधारणतः येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। सरकारने घोषणा केली नसली तरी समोर आलेल्या माहितीनुसार याच आठवड्यामध्ये म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती
हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. लवकरच नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यात देखील पैसे जमा होणार आहेत. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.